सर्व बंधू भगिनी गेले 10 वर्षापासून पोखरमा आणि गांधी परिवार त्यांचे दोन्ही लेकरांचा वाढदिवस एकत्र साजरा करत आहे। विमलेश हा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि महावीर पण अत्यंत जवळचा मित्र आहे आणि एकाच रोटरी क्लबमध्ये मी त्यांच्यासमोर असल्यामुळे समाज सेवेसाठी हे दोन्ही कुटुंब किती काम करतं त्याचा उल्लेख अमोलने आणि आता सागरने केलेलाच आहे। पण एक अनोखा उपक्रम मी खरं तर आज अनुभवत आहे की गेले 10 वर्षापासून चैतन्य आणि खुशी यांचा वाढदिवस तुम्ही एकत्रित साजरा करताय। तुमचे फॅमिली बॉन्डिंग चांगले आहे। फक्त तुमच्या 2 गांधी आणि पोखरमा परिवारापुरते नाही तर सगळेच तुमचे मित्रपरिवार असतील, व्यापार क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, हे एकत्र येऊन हा आनंदाचा क्षण साजरा करतात। शेवटी आयुष्यामध्ये पुढे जात असताना परिवार एकत्र येऊन एखादा आनंद उत्सव साजरा करताय आणि त्यातून आपला चांगल्या प्रकारे बॉन्डिंग तुम्ही निर्माण करताय, ही जगण्यामध्ये खरा आनंद आणि समाधान आहे। या 2 लेकरांनी आयुष्यामध्ये जे काही शिकले आणि पुढं करण्याचा त्यांचा जो मानस आहे, या प्रत्येक वाढदिवसाला असा कार्यक्रम सेट केल्यामुळं प्रत्येक वर्षी काहीतरी आता मोठं अचिव्हमेंट करायचं म्हणजे माझ्या बर्थडेला माझे ते कौतुक होईल। हा खरं तर या कार्यक्रमाचा उद्देश असावा असं मला वाटतं। मला महावीरने 6-7 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आपल्या सगळ्यांना विमानाने जायचं कुठं, राम मंदिर बघायला। पण नंतर इलेक्शन आली, आता खूप दिवस झाले, आता झालं आणि जायचं म्हणजे फक्त आम्हीच जाणार नाही, सगळे त्यांचे बेटर असं म्हणजे त्यांच्या घरातले जे काही सौभाग्य होते त्यांच्या वहिनी असतील सगळ्यांनी जोडीने जायचं। त्यांनी सांगितलं होतं कितीतरी 100 का काहीतरी त्यांनी नावं काढली। पण आता आषाढीची वारी आहे, नंतर आता फेस्टिव्ह सीझन सगळे चालू होतील, गणपतीचे वगैरे, नवरात्र दसरा झाला एक दिवस आपण निवडू आणि विमलेश आपण सगळेजण अयोध्येला राम मंदिरला बघून येऊ, म्हणजे काय केली बघून तरी आज आपण सर्वजण ते एकत्रित आले, मला आमंत्रित केले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। खुशी आणि चैतन्याला त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक आमच्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल आभार, धन्यवाद, जय शिवराय।